नमस्कार फ्रेंड्स, मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। मुलगी झाली हो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। उमा काकू म्हणत असतात हे अजून आलेले नाहीयेत, तिथे ते रागवले ना तर त्यांना त्रास होईल आणि त्यांची तब्येत बिघडेल असं उमा काकू म्हणत असतात। त्यावर आता आजी म्हणतात, अगं हे आर्याला कळायला नको होतं का? कोणाला विचारून ती गोजिरीला घेऊन गेली आणि तिथेच ठेवून आली। त्या आबाताई कशा आहेत माहीत आहे ना, त्यांना नाही आवडत साजिरीने आणि गोजिरीने त्या घरामध्ये गेलेलं। त्यावर रोहन म्हणतो मला पण त्याचंच टेन्शन आहे। आणि इकडे आजी म्हणत असते त्या घरामध्ये राजन आणि दिव्या आहेतच ना माझ्या मुलींना त्रास द्यायला, आणि तिथे तर काय झालं ना आर्या तर त्याला सर्वस्वी तू जबाबदार असशील, लक्षात ठेव। इथे आता कल्याणीने एक बॉन्ड पेपर आणलेला असतो आणि त्याच्यावर तिच्या अटी असतात आणि ती साजिरीला म्हणत असते यांच्यावर सह्या कर। त्यावर केदार काका म्हणत असतात पण तू ह्यामध्ये लिहिलं तरी काय आहेस? त्यावर कल्याणी म्हणत असते तू ह्या घरामध्ये फक्त 7 दिवस राहायचं आणि गोजिरीची आई म्हणून फक्त राहायचं। तू या घरची सून किंवा शौनकची बायको म्हणून ह्या घराशी तुझा काहीही संबंध नाहीये, आणि ह्या अटी तुला मान्य असतील तर तू ह्यावरती साईन करायची। हे शौनकला मान्य नसतं। त्यावर शौनक म्हणतो आई तू हे काय करतेस? त्यावर कल्याणी म्हणते यावर चर्चा नको आहे, मला साजिरीचा निर्णय हवा आहे। त्यावर आता विलास पण इकडे म्हणत असतो बॉन्ड पेपर ते आपल्या हातामध्ये घेतात आणि वाचत असतात आणि ते बॉन्ड पेपर पुन्हा साजिरीच्या हातामध्ये देतात आणि विचार करू लागतात की मला असं वाटतंय ना की गोजिरीला इथून घ्यावं आणि निघून जावं, पण माझे हात दगडाखाली आहेत त्यामुळे मला इथे शांत राहावं लागतंय। इथे शौनक म्हणत असतो आई हे करायची काय गरज आहे? प्रश्न फक्त विश्वासाचा आहे। साजिरी इकडे आता बॉन्ड पेपरवर साईन करते तेव्हा दिव्या इकडे म्हणते ही काय करते? त्यावेळेला राजन म्हणत असतो ह्यांचं काय चालायचं आहे ते चालू दे बच्चू, आपल्याला आता फक्त या दोघींचा काटा काढायचा आहे। साजिरीने बॉन्ड पेपरवरती सह्या केलेली असते। यावर कल्याणीला खूप आनंद झालेला असतो। आता इकडे साजिरी येते आणि कल्याणीच्या हातामध्ये बॉन्ड पेपर देते तेव्हा कल्याणी म्हणते तू फक्त आता गोजिरीच्याच रूम मध्ये राहायचं, शौनकच्या जवळ येण्याचा प्रयत्न करायचा नाही आणि 7 दिवस पूर्ण झाले की स्वतःहून या घराच्या बाहेर जायचं। साजिरी इकडे बोलण्याचा प्रयत्न करत असते तेवढ्यात केदार काका म्हणतात ती फक्त इथे गोजिरीची आई म्हणूनच राहणार आहे आणि त्यामुळेच तिने यावरती साईन केलेली आहे आणि तुमच्याशी कोणाचाही तिचा काही संबंध नाही। त्यावर कल्याणी म्हणते तुमचा टोन काय आहे हे मला कळतंय, पण कोणतीही रिस्क नको म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे। त्यावर विलास काका म्हणत असतात मला पण असं वाटतंय की तुम्हाला कोणती रिस्क नसू नये, पण तुम्हा दोघींना ह्या घरामध्ये सोडून जाताना मलाही खूप जड जात आहे। त्यावर कल्याणी म्हणते मग अक्क पाटील कुटुंब घेऊन येत आहे का इथे राहिला? तेव्हा विलास काका म्हणतात की पूर्ण पाटील कुटुंब इथे घेऊन आलं असतो, पण माणसाचं घर नुसतं मोठं असून चालत नाही, माणसाचं मनही मोठं असावं लागतं। हाच तुमच्यातला आणि आमच्यातला फरक आहे, आमचं मन मोठं आहे। विलास काका म्हणतात साजिरी आणि गोजिरीला मी माझ्यासोबत घेऊन जातो आणि शौनकलाही घेऊन जातो, मागे तसाही तो आमच्या जवळ राहतच होता ना। त्यावर कल्याणी म्हणते त्यावेळीची परिस्थिती वेगळी होती आणि आत्ताची परिस्थिती वेगळी आहे, आणि आता असं समजा की आम्ही तुमच्यावरचे उपकार उतरवण्याचे प्रयत्न करत आहोत। इकडे केदारला खूप राग येत असतो। त्यावर विलास म्हणतो हाच आहे तुमच्यातला आणि आमच्यातला फरक, तुम्ही तुमच्या नातीला इथे 7 दिवस ठेवून घेतले तर तुम्ही उपकार उतरवण्याचे भाषा करताय, पण आम्ही तसं करत नाही, आमचं मन मोठं आहे, आम्ही सगळ्यांना सांभाळून घेतो असं विलास हा कल्याणीला म्हणत असतो। इकडे केदार म्हणतो इकडे केदार हा कल्याणीला म्हणत असतो कशाला शब्दाला शब्द वाढवते, जरा शांत बस ना, आणि विलासलाही म्हणतो तूही जरा शांत बस। त्यावर वैशाली बोलते तुम्ही काळजी करू नका, मी दोन्हीही मुलींची काळजी घेईल। त्यावर विलास म्हणतो माझा फक्त तुझ्यावरती आणि आर्याच्या आईवरती फक्त विश्वास आहे, या घरामध्ये दुसरा कोणावरही विश्वास नाहीये। इकडे विलास राजनला म्हणत असतात की राजन माझ्या तर मुलीच्या केसाला धक्का लागला ना तर मी तुला सोडणार नाही, माझ्यातला विलास पाटील जागा करू नकोस असे विलास काका राजनला म्हणत असतात आणि त्याला धमकी देतात। विलास काका इथे आता साजिरीला म्हणतात तू काळजी घे आणि दोघींचीही तुम्ही काळजी घ्या, आणि तुला काही थोडं वेडवाकडं वाटलं तर मला लगेच कॉल करायचा, मी लागलीच तुझ्याकडे निघून येईल। आता विलास काका गेल्यावर वैशाली म्हणत असते तू फ्रेश होऊन घे, मी तुझ्यासाठी चहा आणते।
तेवढ्यातच तिथे आता गोजिरी ही आवाज देते. त्यावर शौनक आणि साजिरी दोघेही निघून जातात. त्यावर आता केदार हा कल्याणीला म्हणत असतो, बघितलंस ना कल्याणी, तू कितीही त्या दोघांना वेगळे ठेवण्याचा प्रयत्न करत असशील तरी पण ते एकत्र येणार, कारण ते नवरा बायको नाही तर ते आता आई वडील आहेत. आणि गोजिरी एक ना एक दिवस त्या दोघांना एकत्र आणेल, बघच तू. बाबा कुठे आहात तुम्ही, असं गोजिरी शौनकला आवाज देत असते. तर गोजिरी ही साजिरीला बघून खूपच घाबरते. शौनक हा तिचा ताप बघतो तर तिला ताप असतो. तेव्हा शौनक म्हणतो, तिला ताप आहे, मी मिठाच्या पाण्याच्या घड्या ठेवायला तिला आणतो. आणि शौनक म्हणतो, बाळा तू इथे थांब ह, मी लगेचच आलो. गोजिरी साजिरीला म्हणत असते, आई सॉरी, मी तुला इथे न सांगता आले ना, रागवलेस का माझ्यावर. त्यावेळेला साजिरी गोजिरीला म्हणत असते, घरी सगळेच खूप काळजीमध्ये आहेत, तुझी सगळ्यांना काळजी वाटते ना. मी सगळ्यांना न सांगता आले म्हणून आरव दादा आजी सगळे काळजी करतायत का. पण तू त्यांना सांग ना, मी इथे बाबांसोबत राहते, किती दिवसांनी मला बाबा भेटलेले आहेत, आता मला त्यांच्यासोबत राहायचं आहे, मला इथून कुठेही जायचं नाहीये. आता इकडे सर्वजण विलास काकांची वाट बघत असतात. तेवढ्यातच विलास काका घरी येतात. त्यावर घरातले सर्वजण विचारत असतात, साजिरी कुठे आहे, गोजिरी कुठे आहे. त्यावर विलास काका काहीच बोलत नाही. त्यावर आजी म्हणते, अरे मी काय विचारते तुला, साजिरी आणि गोजिरी कुठे आहेत. साजिरीला तू तिथेच ठेवून आला आहेस का, सांग लवकर, नाहीतर माझा जीव जायचा. तेवढ्यात विलास काका म्हणतात, ती तिथेच राहिलेली आहे. त्यावर उमा काकू म्हणतात, असं काय बोलताय तिथेच राहिलीये म्हणून, काय झालं आहे ते सांगा ना सगळं. आता विलास काका तिथे काय काय घडलं ते सगळं सांगत असतात. त्यावर आजी म्हणते, डोक्यात दगड घाल माझ्या, काय चाललंय हे तुमचं, आपण साजिरीचं लग्न ठरवलं आहे ना, त्या आबाताईंना आपण शब्द दिलेला आहे आणि त्या आता काय म्हणतील, ते लग्न तोडायच्या गोष्टी करतायत. आता आपण तसं होऊन द्यायचं नाही, आपण भूषण आणि साजिरीचं लग्न लावून द्यायचं. त्यावर आर्या म्हणते, काय बोलताय तुम्ही आजी. त्यावर आजी बोलतात की आपण तिला शब्द दिलेला आहे आणि तिला असं सांगितलं आहे की 2 दिवसामध्ये साखरपुडा करायचा आहे आणि ही साजिरी तिकडे जाऊन बसलेली आहे. आता काय उत्तर द्यायचं त्यांना. तेवढ्यात विलास काका म्हणतात, तू काळजी करू नकोस, मी समजून सांगेल. त्यावर रोहन म्हणत असतो, अहो बाबा अटॅक करण्याचा प्रयत्न केला आहे तरी तुम्ही तिला तिथेच ठेवून आला आहात त्यांच्याबरोबर. तेव्हा विलास काका म्हणतात, तुम्हाला असं वाटतं का की मी ह्या गोष्टींचा विचार केला नसेल. त्या दोघींना तिथे ठेवून येताना मला किती त्रास झाला हे मी तुम्हाला सांगत बसू का. मी त्यांना सांगतो समजून, तुम्ही काळजी करू नका. तेवढ्यात आबाताई आणि भूषण तिथे येतात आणि आबाताई म्हणते, भूषण मी तुला सांगितलं होतं ना, गोजिरीचे बाबा गोजिरीचंच ऐकणार. आणि इकडे आबा म्हणत असते, काय आजी तुम्ही तर मला शब्द दिला की 2 दिवसामध्ये साखरपुडा करून घ्यायचा आहे म्हणून, आणि आता काय झालं, साजिरी तिथे जाऊन राहिले का, बघितलंस का भूषण. आता काय साजिरीच्या आणि शौनकच्या लग्नाची वेळ बघतोयस काय तू. त्यावर आबाताई म्हणते, आता आपण इथे थांबायचं नाही, हे लग्न मोडलंच असं समजायचं. त्यावर विलास काका म्हणतात, तुम्ही असं करू नका, टोकाचा निर्णय घेऊ नका. गोजिरीची तब्येत ही खूप नाजूक आहे, त्यामुळे त्या तिथे राहिलेल्या आहेत आणि 7 दिवसांनंतर मी तुम्हाला शब्द देतो की मी माझ्या हाताने तुमचा आणि साजिरीचा लग्न करून देईल. आणि विलास काका म्हणतात, हवं तर तू साजिरी बरोबर बोलून घे, ती सुद्धा हेच म्हणेल. भूषण म्हणतो, ठीक आहे, मी साजिरी बरोबर बोलून घेतो. त्यावेळेला आबा म्हणते, अरे भूषण काय झालं आहे तुला, त्यांच्या प्रत्येक बोलण्यावर काय मान हलवत असतो, हे तुला लटकून ठेवायचं काम करत आहेत आता. इकडे आजी भूषणला म्हणत असते, भूषण तुला माहिती आहे ना रे, मी तुला म्हटले आहे ना, मी तुझं आणि साजिरीचं लग्न लावून देणार आहे म्हणून. त्यावर भूषण काहीच ऐकत नाही आणि तिथून निघून जातो. तर आता इकडे आर्या म्हणत असते, ते सगळं जाऊ दे, मी आता मम्माला फोन करून सांगते की साजिरीची आणि गोजिरीची काळजी घ्यायला, आणि मी सुद्धा दिवसातून 1 राऊंड मारत जाईल, कारण इथे डॅडाचा आणि दिव्याचा काहीही भरोसा नाही. त्यावर इकडे राजन दिव्याला म्हणत असतो, बघितलं ना बच्चू, आपल्या दोघीही तावडीत आलेल्या आहेत, आता आपण एका निशाण्यामध्ये दोघींची शिकार करायची असते. त्यावर दिव्या म्हणते, यस डॅडा, कारण मी सुद्धा या सगळ्याची वाटच बघत होते, मला सुद्धा तिला धडा शिकवायचाच होता. आणि यांचं बोलणं हे वैशाली ऐकत असते. वैशाली म्हणते, काय बोलताय तुम्ही आणि कोणाला धडा शिकवणार आहे. त्यावर आता इकडे राजन आणि दिव्या घाबरून जातात. तर पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडे गोजिरी म्हणत असते की माझ्यासोबत आज आई पण आहे आणि बाबा पण आहेत,
आपण तिघेही एकत्र राहायचं सुपर फॅमिली सारखं. आणि ते तिघही एकमेकांना टाळी देत असतात. तर इकडे साजिरे आणि शौनक एकमेकांकडे पाहत असतात. तेवढ्यातच तिथं कल्याणी येते आणि या दोघांकडे पाहतच असते आणि हे सर्व बघून तिला खूपच राग आलेला असतो. असेच मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.